नमस्कार मित्रांनो, आज आपण जर बिल्ड करणार आहे ते दोन मॉनिटर सोबत शेअर मार्केटसाठी पीसी बिल्ड करताय, ज्याच्यामध्ये जो ग्राफिक्स कार्ड यूज केलेला आहे 4 HDMI वाला ग्राफिक्स कार्ड यूज केलेला आहे, i5 मध्ये 12 जनरेशनचा प्रोसेसर आहे। तसेच जी रॅम यूज केलेली आहे 16GB ची रॅम आहे, 500GB ची NVMe SSD Gen 4 वाले। मदरबोर्ड जो यूज केलेला आहे तो H610 मदरबोर्ड DDR4 वाला मदरबोर्ड आपण या बिल्ड मध्ये यूज करत आहे। सर्कलचा गेमिंग कीबोर्ड प्लस Asus मध्ये वायरलेस माउस 550 वॅटचा SMBS आणि नवीन सीरीज मध्ये 250 एअर वाला केस कॅबिनेट यूज करणार आहे। याच्यात दोन मॉनिटर जे यूज केलेले आहेत तो एक मॉनिटर कर्व असणार आहे जो की 32 इंची मध्ये झेब्रॉनिकचा कर्व मॉनिटर, आणि दुसरा मॉनिटर घेतलेला आहे तो आपण गेमिंग मॉनिटर सॅमसंगचा जो हाईट रोटेटेबल हाईट ऍडजस्टेबल प्लस व्हर्टिकल आणि ओरिझोंटल मूव्ह होतोय तो मॉनिटर आपण ह्या बिल्ड मध्ये यूज करत आहे। चला तर मग या ऑल कंपोनंट अनबॉक्सिंग करून बघूया। पहिल्यांदा याचे ऑल कंपोनंटचे डिटेल्स बॉक्स पॅक आहेत का नाही, जेन्युइन मटेरियल आहे का नाही, यासाठी तुम्हाला सगळे मटेरियल पहिल्यांदा चेक करून दाखवतो की बाबा प्रत्येक मटेरियल कशा पद्धतीने आपण यूज केलेलं आहे। त्याच्यामध्ये फर्स्ट जो प्रोसेसर यूज केलेला आहे तो प्रोसेसर तुम्ही चेक करू शकता। जो प्रोसेसर आपण i5 मध्ये 12 जनरेशनचा प्रोसेसर या बिल्ड मध्ये यूज केलेला आहे 12400F हा याचा प्रोसेसरचा मॉडेल आहे। याच्यात बॉक्स पॅक आहे, तुम्ही दोन्ही साईडला बॉक्स पॅक बघू शकता प्लस सिरियल नंबर तुम्हाला ते बघायला मिळेल। जी रॅम यूज केलेली आहे ती रॅम तुम्ही चेक करू शकता XPG गेमिंग्स मध्ये D30 16GB ची 3200 MHz वाली 16GB DDR4 वाली रॅम आपण या बिल्ड मध्ये यूज करणार आहे। कंप्लीट बॉक्स पॅक आहे, दोन्ही साईडला बॉक्स पॅक चेक करू शकता। 3 इयर वॉरंटी याला राहते। तसेच जी SSD यूज केलेली आहे WD ब्ल्यू वाली SN580 NVMe SSD 500GB वाली SSD आपण यूज केलेला आहे। याचं रीड आणि राईट स्पीड 4000 MBps रीड आणि राईट तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे। PCI Gen 4 4.0 आहे, 5 इयर वॉरंटी आहे। बॉक्स पॅकसाठी तुम्हाला दोन्ही साईडला बघायला मिळेल। तसेच जे ग्राफिक्स कार्ड आपण यूज केलेलं आहे ग्राफिक्स कार्ड याच्यामध्ये यूज केलेलं आहे ते NVIDIAचं GeForce GT 730 हे 4 HDMI वाला ग्राफिक्स कार्ड 2GB मध्ये आपण यूज केलेलं आहे। बॉक्स पॅकसाठी इथे तुम्हाला बघायला मिळेल 4 HDMI थ्रू प्रोव्हाइड केलेला आहे, ज्याला तुम्ही 4 मॉनिटर कनेक्ट करू शकताय। याच्यामध्ये जो एक मॉनिटर आपण यूज केलेला आहे तो 32 इंचमध्ये कर्व मॉनिटर आपण यूज केलेला आहे झेब्रॉनिकमध्ये AC32 फुल HD LED मॉनिटर प्युअर पिक्सेलमध्ये येतो तो मॉनिटर यूज केलेला आहे। कॅबिनेट जे यूज केलेलं आहे ते अँटी स्पोर्टचं 250 एअर हे कॅबिनेट टेम्पर ग्लासवाला राईट साईडला टेम्पर ग्लास प्रोव्हाइड केलेला आहे। 250 एअर हे कॅबिनेट आपण ह्या बिल्डमध्ये यूज केलेलं आहे। तसेच जो माऊस यूज केलेला आहे तो ॲसूसमध्ये माऊस WT300 हा वायरलेस माऊस यूज केलेला आहे। SMBS जो PSU जो यूज केलेला आहे तो RX 550 550 80+ ब्रॉन्झमध्ये सर्टिफाईड असलेला अँटी स्पोर्टचा SMBS आपण ह्या बिल्डमध्ये यूज केलेला आहे। तसेच जो सर्कलमध्ये लेवलअपमध्ये Android RGB वाला कीबोर्ड जो आहे तो कीबोर्ड यूज केलेला आहे। सॅमसंगचा मॉनिटर यूज केलेला आहे 27 इंचमध्ये मॉनिटर आहे हा ODC सिरीजमध्ये G3 वाला 27 इंची मॉनिटर 165 हर्ट्ज वाला रिफ्रेश रेट वाला मॉनिटर। मदरबोर्ड जो यूज केलेला आहे तो MSIचा Pro H610ME DDR4 वाला मदरबोर्ड आपण ह्या बिल्डमध्ये यूज केला Gen 4 सपोर्टेड आहे। 1 kW UPS आहे। बॅटरी बॅकअप म्हणजे पॉवर तुम्हाला गेल्यानंतर बॅकअप मिळण्यासाठी आर्टिस्टमध्ये 1 kW UPS आपण या बिल्डमध्ये यूज करत आहे। चला तर मग या ऑल कंपोनंट अनबॉक्सिंग करून चेक करूया।
बिल्ड मध्ये 2 मॉनिटर आपण यूज केलेले आहेत. एक सॅमसंगचं मॉनिटर ओडीसी सिरीज मध्ये G3 मॉडेल गेमिंग मॉनिटर आहे आणि जो झेब्रानिक मध्ये कर्व मॉनिटर आपण रेग्युलर कंटिन्युअस यूज करतोय तो एक मॉनिटर यूज केला आहे. चला तर मग सॅमसंगच्या ओडीसी सिरीज मधल्या मॉनिटरचं अनबॉक्सिंग करून बघूया. हा तुम्ही ओरिझोंटल व्हर्टिकल ऍडजस्ट करू शकताय. चला तर मग अनबॉक्सिंग करून चेक करूया. या मॉनिटर सोबत तुम्ही चेक करू शकता एक अडॅप्टर प्रोव्हाइड केलेला आहे. एक अडॅप्टर येतो, तसेच पॉवर केबल एक येतात, तसेच डीपी केबल पण चेक करू शकता. डीपी केबल आणि HDMI केबल हे दोन्ही केबल प्रोव्हाइड केले आहेत. डीपी डिस्प्ले केबल थ्रू तुम्ही डिस्प्ले करणार असाल तर रिझॉल्युशन तुम्हाला प्रॉपर भेटणार आहे. जे लाईट इमिटिंग डायोड जे असतात LED पिक्सेल तुम्हाला प्रॉपर डीपी पोर्ट थ्रू दिसतात. प्लस स्टँड जे प्रोव्हाइड केलेलं आहे ते हाईट ॲडजस्टेबल स्टँड आहे. चला तर मग हे फिटिंग करून घेऊया. आत्ताच आपलं बिल्ड कम्प्लीट झालेलं आहे. बिल्ड कशा पद्धतीने झाली चेक करू शकता. फ्रंटचे तुम्हाला मेश जे बघितले ते RGB मध्ये 3 फॅन याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. प्लस तुम्ही कूलर नंतर या कॅबिनमध्ये ॲड करणार असाल तर वरती टॉपला कूलर ॲड करू शकताय. तसेच बेसला पण तुम्ही 2 फॅन ॲड करणार असाल 2 फॅन ॲड करू शकताय. बॅकला एक फॅन ॲड करणार असाल तर बॅक साईडला पण फॅन ॲड करू शकताय. आता मॉनिटरवरती तुम्ही चेक करू शकता. आपण 4 मॉनिटर म्हणजे 4 ह्याच्यामध्ये स्प्लिट केलेला आहे क्रोम, जे की तुम्ही टॅब वाईज. आता समजा इथं तुम्ही टॅब स्क्रोल केला तर 4 स्क्रीन तुम्हाला कशामध्ये स्प्लिट करायचे, 2 स्क्रीन प्लस एक बिग स्क्रीन आणि एक स्मॉल स्क्रीन करणार असाल किंवा 4 स्क्रीन डायरेक्टली स्प्लिट करणार असाल तर तिथं तुम्ही 4 स्क्रीन स्प्लिट करू शकताय. आता हे 4 स्क्रीन आपण या पद्धतीने ॲडजस्ट केलेले आहेत. 4 क्रोम ब्राउझर ओपन केले आहेत. एका ठिकाणी यूट्यूबचे एक लाईव्ह व्हिडिओ चालू करून ठेवलेले आहे आणि इथं तुम्हाला चार्ट बघायचे, वेगवेगळे चार्ट बघायचे. तर तुम्ही वेगवेगळे चार्ट बघणार असाल तर समजा आता मी एका ठिकाणी निफ्टी ओपन करतोय तर निफ्टीचा चार्ट इथं तुम्हाला या पद्धतीने बघायला मिळेल. तर तुम्हाला 1 डे सिक्वेन्स तुम्ही चेंज करणार असाल तर तिथं पण तुम्ही सिक्वेन्स वगैरे चेंज करू शकताय. तर यामध्ये तुम्हाला 1 मिनिट किती ह्याच्या वाईज 15 मिनिटाचा सिक्वेन्स लावायचा, 15 मिनिटचा सिक्वेन्स पण लावू शकताय. तसेच या ठिकाणी मी बँक निफ्टी ओपन करत आहे तर बँक निफ्टी पण तुम्ही या पद्धतीने चेक करू शकताय. आणि इथं तुम्हाला कोणता पाहिजे असेल चार्ट तर तुम्ही तो पण चेंज करून वापरू शकता. एखादं फॉर एक्झाम्पल मी HDFC बँकचा ओपन करतोय तर HDFC बँकचा पण तुम्ही चार्ट या पद्धतीनं बघू शकता. आता इथं कॅन्डल तुम्हाला 15 मिनिटची लावायची आहे, किती मिनिटाची लावायची ती तुम्ही तुमच्या ह्याच्या पद्धतीनं तुम्ही सेट करून ठेवू शकताय. इथं मी आता 15 मिनिटची सेट केलेलं आहे. तुम्हाला चेंज करायची झाली 30 मिनिट करायची झाली तर तुम्ही 30 मिनिटची पण सेट करू शकताय. तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी स्क्रीन स्प्लिट केलेलं आहे. आणि मेन पार्ट समजा आता अजून एक आपण जो मॉनिटर यूज केलेला आहे तो 27 इंची सॅमसंगचा हाईट ॲडजस्टेबल मॉनिटर यूज केलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला जर चार्ट व्हर्टिकल मोडमध्ये जर बघायचा असेल तर तुम्ही या पद्धतीने चार्ट बघू शकताय. आणि तुम्हाला जे इंडिकेटर्स लावायचे ते वरती टॉपवरती तुम्ही सेट करून इथं इंडिकेटर्स तुम्हाला जे पाहिजे आहेत ते इंडिकेटर्स तुम्ही चेक करू शकताय. तसेच जी कॅन्डल आहे ती 15 मिनिट 13 मिनिट किती मिनिटाची लावायची ते पण लावू शकताय. ॲक्च्युली आता बँक निफ्टीचं हे चार्ट आता आपण ओपन केलेलं आहे. तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार ह्या स्क्रीनला सुद्धा तुम्ही 4 मॉनिटर जर कनेक्ट करणार असाल किंवा 4 मध्ये स्प्लिट करणार असाल तर हा मॉनिटर तुम्ही जो मी व्हर्टिकल केलेला आहे तो डायरेक्टली हॉरिझॉन्टल करून ह्या मॉनिटरचे सेटिंग चेंज करून हा मॉनिटर तुम्ही हॉरिझॉन्टल सुद्धा वापरू शकताय. ते पण मी आता तुम्हाला चेक करून दाखवतो. याच्यामध्ये तुम्हाला मी डिस्प्ले सेटिंग मला त्या मॉनिटरची चेंज करायला लागेल. लँडस्केपमध्ये सेट केल्यानंतर तो मॉनिटर आपला डायरेक्टली आडवा ओपन झाला, म्हणजे तुम्हाला लँडस्केपमध्ये ओपन झाला. याच्यामध्ये पण तुम्हाला जर सॅमसंगचा मॉनिटर तुमचा असेल तर 4 याच्यामध्ये 4 टॅब तुम्हाला जर मूव्ह करायला झाल्या तर तुम्ही टॅब ॲडजस्ट करू शकताय फुल स्क्रीनमध्ये.
तर या मॉनिटरमध्ये सुद्धा मी 4 स्क्रीन यूज केलेले आहेत। तसंच तुम्ही दोन्ही साईडला 4 असे चार्ट जरी करणार असाल तर दोन्ही साईडला पण तुम्ही 4 स्क्रीनचे चार्ट चेक करू शकता। त्या पद्धतीने या ठिकाणी 4 स्क्रीन, या ठिकाणी असे 8 चार्ट तुम्ही एका टायमिंगला बघू शकताय। तुमच्या ऍडजस्टमेंट नुसार तुम्हाला जसं चार्ट सुटेबल वाटेल त्या पद्धतीने आपण हा पीसी सेटअप बिल्ड केलेला आहे। तुमचे रिक्वायरमेंट काय चेंजेस असतील तर तुमच्या रिक्वायरमेंट नुसार सुद्धा आपण पीसी चेंज करू शकतोय। तुमच्या रिक्वायरमेंटच्या बजेट नुसार सुद्धा आपण पीसी बिल्ड करून देतोय। त्यामध्ये आता जे ग्राफिक्स कार्ड यूज केलेले 4 HDMI वाले, अजून 2 मॉनिटर याला तुम्ही ऍड करू शकता। अजून समजा एक्स्ट्रा तुम्हाला चार्ट बघायचे, अजून 2 मॉनिटर ऍड करायचे तर डेफिनेटली तुम्ही अजून 2 मॉनिटर याच्यामध्ये यूज करू शकता। HDMI पोर्ट वाले ग्राफिक्स कार्ड का घ्या, कारण की जेणेकरून तुम्हाला स्क्रीन फ्लिक होणे, बंद होणे असे एरर येणार नाही। त्याच्यामुळे तेवढी प्रिकॉशन घ्या की बाबा शेअर मार्केट किंवा ट्रेडिंगच्या पर्पजसाठी तुम्ही सेटअप घेत असाल तर 4 HDMI वाला घेत चला, जेणेकरून तुम्हाला इन फ्युचर भविष्यात त्या सीपीयूला 4 मॉनिटर तुम्ही जोडू शकता। आणि अशा नवनवीन बिल्डसाठी कॉम्प्युटरला नक्कीच सबस्क्राईब करा। आणि यामध्ये जर समजा तुमचे काय चेंजेस असतील किंवा तुम्हाला काय डाऊट असतील तर कमेंट सेक्शन मध्ये आपल्याला नक्कीच कळवा। थँक्यू।